जर मला कोणी विचारलं तुमचा अभ्यास, तुमचं स्टडी लाईफ, तुमचं स्कूल आणि तुमचं ट्युशन हे सगळं मॅनेज करून मित्रांसोबत चिल कसं करायचं, तर मी तुम्हाला सांगेन की जावा आणि 2026च्या स्वराज्याच्या टॉपर्स बॅचला जाऊन विचारा, ते तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगतील. टुडे वी आर प्रेझेंटिंग आवर टॉप 5 परफॉर्मर्स ऑफ द 2026 बोर्ड एक्झाम CBSE क्लास 10. From right of my table, Swara, then Trisha, then Shreyuga, and at the left side, Ayush and Akarsh. Okay, so welcome all of you to the academy once again. तर आज आपण एक छोटासा इंटरव्ह्यू रेकॉर्ड करणार आहोत. या रेकॉर्डिंग मध्ये खूप चांगले छान इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारणार आहोत तुम्हाला, आणि आपले क्लास 9-10 चे जे आपले सक्सिडिंग स्टुडंट्स आहेत त्यांना आपण गाईड करायचं आहे. तर चला मग आता सुरू करूया. ठीक आहे. आय थिंक सगळेजण ऑनेस्ट आपला आन्सर्स द्या. ठीक आहे. सगळ्यात पहिलं जसं की मी आता सांगितलेलंच आहे तुम्हाला, तुमचं नाव तर मी इंट्रोड्यूस करून दिलेलंच आहे. प्रत्येकानं आपापले पर्सेंटेज सांगा. फ्रॉम स्वरा प्लीज. Hi, my name is Swara Kokir and I scored 97% in my class 10 boards. ओके. Hi, myself Trisha Sandeep Moik from Shining Star School. I scored 91% in my CBSE boards. Hello everyone, myself Shreyuga Shijan Kandian and I have studied in Shining Star English Medium School Vita and I have scored 92% in my board exams. Hi, this is Ayush Milin Pawar and I have scored 91% in CBSE boards. Hi, myself Akarsh Mahadik and I have scored 89% in my CBSE boards. Okay. Now, once again, congratulations all of you for a very huge success in class 10 board exams. Every student have this dream with him, है ना? आणि ते ड्रीम सक्सीड होताना तुम्ही स्वतःतून पाहत आहात, त्याबद्दल खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा. आता पहिलाच माझा प्रश्न तुम्हा सगळ्यांना आहे की रिझल्ट ज्या दिवशी लागला त्या दिवशी म्हणजे जस्ट तो सेकंड मला सांगायचा आहे, त्या दिवशी त्या सेकंडला तुमची रिॲक्शन काय होती, मोमेंट कसा होता, प्लीज स्वरा. त्या मोमेंटला खूप आनंद झाला होता. मी झोपलेले, मम्मीचा कॉल आला होता आणि उठल्या उठल्या मला विश्वासच बसला नाही रिझल्ट लागलाय. मग कळाल्यावर पर्सेंटेज पण कॅल्क्युलेट करायला मला माहित नव्हतं. मग मी सरांना सांगितलेलं, सरांनी कॅल्क्युलेट करून दिलेलं. मग कळाल्यावर खूप आनंद झाला होता आणि सगळे असं इनएक्सप्लेनेबल आहे ते माझ्यासाठी. ऋषा, तुझा काय एक्सपिरियन्स होता? मला माहित होतं त्या दिवशी रिझल्ट येऊ शकतो, पण काय वेळ हे माहित नव्हतं. मी माझ्या क्लासमध्ये होते, मला सडनली माझ्या डॅडींचा फोन आला की रिझल्ट आलाय आणि मला त्यांनी माझे मार्क्स सांगितले. फर्स्ट ऑफ ऑल मला चांगलं वाटलं की माझे एक्सपेक्टेशन एवढे मला मार्क्स भेटले आणि मी खुश होते. अनएक्सपेक्टेड होते की रिझल्ट त्यावेळेस आला. मला त्या रिझल्टचा मोमेंट अजून मी कधी विसरणारच नाही माझ्या लाईफमध्ये, की त्या दिवशी म्हणजे मी केरला साईडचे म्हटल्यावर त्या दिवशी मला स्पेशल डे होता आणि त्याच दिवशी मला रिझल्ट हे एक शॉकिंग न्यूज होतं. आणि जेव्हा ते रिझल्ट काढायचं मुवमेंट जेव्हा सांगितलं रिझल्ट आलाय, मी पाक थरथरत होते की मला माझा नंबर लिहायला सकट मला भीती वाटत होतं. मी सांगत होते मी रिझल्ट काढत नाही, मला भीती वाटत होतं मी कोणाला फोन करू, काय सांगू. तरी तो मुवमेंट माझ्यासाठी स्पेशलच राहणार आहे ॲज ऑलवेज. ओके. त्या दिवशी काय स्पेशल होतं जरा आम्हाला पण कळू शकतो? त्या दिवशी मी साऊथ इंडियन आहे, केरला साईडचे आहे. मग आमच्या तिथं विशू म्हणून एक सेलिब्रेशन असतो. त्या दिवशीच रिझल्ट आहे हे मला म्हणजे एक्झाम स्टार्ट झालेला दिवस मला माहिती आठवते. मॅथ्सचा पेपर होता, ते टफ डे होता आमच्यासाठी. मग मला असं इच्छा होती की आमच्या चांगल्या एक दिवशी आमचा रिझल्ट लागला पाहिजे. असं नाही की माझ्या एकटीसाठी, माझ्या सगळ्या फ्रेंड्ससाठी ते एक देवाचा दिवस आहे. म्हटलं सगळ्यांचा रिझल्ट चांगल्या दिवशी लागला पाहिजे. बघताना अनएक्सपेक्टेडली 4 वाजता बरोबर रिझल्ट लागला. सगळ्यांना चांगले मार्क्स पडले आणि सगळे स्वराज्य सर टॉपर ऐकल्यावर लेच खुश झाली मी की लाईन वाईज स्वराज्य फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ कोण पण असू दे, दुसऱ्या अकॅडमीला मी चान्स ना देता सगळे स्वराज्य काढले, हे पण लई मोठी गोष्ट आहे. ओके. इट्स व्हेरी अमेझिंग एक्सपिरियन्स श्रीजा, सॉरी Shreyuga. Okay, it's okay. No problem, no glitch here. Now, next. माझ्यासाठी त्या दिवशीचा एकदम शॉकिंग म्हणजे तो दिवसच शॉकिंग होता, कारण की इट वॉज व्हेरी शॉकिंग डे फॉर मी. कारण की मी त्या दिवशी गेलेलो क्लासला आणि माझ्या घरी माझा रिझल्ट ऑलरेडी कळलेला. त्यांनी ठरवलेलं की मला सरप्राईज द्यायचा. म्हणजे जस्ट मी क्लासवरून आलो आणि त्यांना रिझल्ट माहित होता. स्टार्टिंगला तर त्यांनी नाटक केलं, म्हणजे की काय माहित नाही, चल आपण रिझल्ट बघायला जाऊया. म्हणजे पप्पा बोलले की आपण चल नेट कॅफेमध्ये कुठेतरी बाहेर जाऊन आपण रिझल्ट चेक करूया. तोपर्यंत नंतर आपल्याला मेसेज कळलेला आहे की आपला रिझल्ट आलाय. मग पप्पांनी घेतला कॅल्क्युलेटर, म्हणजे मी पण घेतला, मार्क्स टॅली करायला घेतलं. मग तेव्हा कळलं की 91% पडलेत.
मग तेव्हापासून एकदम माझ्यासाठी तर एकदम हॅपी मुवमेंट होती. पप्पांनी मला शॉक दिला म्हणजे रिझल्ट आलाय. मग त्यांच्याकडे ऑलरेडी आधी आलेला, नंतर मग मला कळलं, ते माझ्यासाठी शॉकिंग होतं आणि पण हॅपी पण मुवमेंट होती. माझी मम्मा पण हॅपी मूड मध्ये होती, पप्पा पण, म्हणजे दोघांसाठी पण हॅपी, माझ्यासाठी पण चांगला फ्रेश मूड होता त्याचा रिझल्टचा डे. नाव आकाश, युअर टर्न. मी सुद्धा ट्युशनला गेलतो माझ्या, आणि मला परत आल्यावर कळलं, माझ्या एक मित्राचा फोन आलता की असं असं तुला 89% भेटलेत. त्यानं मला कॉंग्रॅच्युलेशन केलं. पहिलं मला विश्वास नाही पटला त्याच्यावर, म्हणून जे आमच्या स्कूलच्या ग्रुपवर जे रिपोर्ट कार्ड पाठवलेले त्याला जेव्हा टॅली केलं तेव्हा कळलं की 89% भेटलेत. तेव्हा मी सुद्धा खुश होतो. माझ्या पेक्षा चांगले भेटलेत मला. आता जरा थोडंसं रिअल टॉकवर येऊया. ओके, इट वॉज रिअल तुम्ही जे सांगितलं ते, बट आता जरा जास्त मला ऑनेस्ट आन्सर पाहिजे. ठीक आहे, एक्झामच्या आधी तुमचा जो स्ट्रेस लेवल होता तो 1 to 10 मध्ये तुम्ही रँक करायचा आहे. ठीक आहे, किती स्ट्रेस लेवल होता? 9 out of 10. हो, युअर. माझा स्ट्रेस लेवल 4 to 5 होता. माझं म्हणणं आहे की स्ट्रेस घेऊन अभ्यास होणार नाही, म्हणून बिना स्ट्रेस घेता मी चिल करून अभ्यास केला आणि मला माझे मार्क्स चांगले भेटले. म्हणून मला वाटलं की स्ट्रेस न घेता मला चांगले मार्क्स पडलेत. येस. माझं स्टोरी यांच्यापेक्षा डिफरंटच असं मला वाटतंय, की माझं 100 out of 10 म्हणू शकतं स्ट्रेस लेवल. अच्छा. आणि इथं येऊन मी रडल्या पण मॅमच्या समोर. मॅमनेच मला कूल डाऊन केलेलं. मला हे पण आठवते की मी पप्पांना बोलवलेलं मॅमने, आणि मी मॅम मला हक करून रडत होते. मी लई स्ट्रेस्ड होती माझ्या एक्झामच्या आधी, कारण मी काहीच प्रिपेअर नव्हतं. मला वाटलं मला हे होणारच नाही. असं एक मुवमेंट आलेला की मला वाटलेलं झालं आता माझ्या हातातच नाही काय होतं. मग माझे 100 out of 10 म्हणू 100 out शकतात. of 10. तुझं? स्ट्रेसच्या बाबतीत बघायला गेले तर माझी तेव्हा कंडिशन होती की मला एकच स्ट्रेस होता की मला स्ट्रेस काय येत नाही, कारण की मी पूर्ण चिल म्हणून होतो. नॉर्मल म्हणजे काही डोक्याला ताप नाही घेतला. नॉर्मल आपलं नॉर्मल कसं चाललंय, एक्झामचा अभ्यास करायचा, एक्झामला जायचं, तसं म्हणजे 10 रँकिंग केलं तर 3 to 4 स्ट्रेस लेवल होता माझा. As Ayush and Trisha said, my also stress level was 3 to 4 because I do not usually take so much stress for any exams. आणि हेच यांना ह्या सगळ्या 5 टॉपर्सना जरा वेगळं बनवतं. यांचे आन्सर्स बघून सुद्धा तुम्हाला लक्षात येत असेल की खूप डिफरंट आन्सर आहेत. म्हणजे युजली क्लास 10च्या मुलांकडून आपण हे एक्सपेक्ट करत नाही, पण हे एवढे मॅच्युरिटी आणि म्हणजे नेहमी यांचं कसं चिल असायचे. क्लासला आल्यावरती सुद्धा होमवर्क केलाय, होमवर्क नाही केला, पनिशमेंट खाल्ली, दुसऱ्या दिवशी करून आले. मला वाटते पनिशमेंट भरपूर खाल्लेली आहे तुम्ही, आहे ना. आणि त्याचाच परिणाम असा दिसतोय की तुम्ही आता अभ्यास पण तुमचा चांगला चालू झालेला आहे. यानंतर एक पुढचा क्वेश्चन आहे की कधी फ्रेंड सोबत कम्पेअर झाले का घरातल्यांनी, की तिला बघ किती मार्क पडतात? हो, भरपूर भरपूर वेळा. दर एक्झामला ते कम्पॅरिझन असायचंच. हा. असं नाही की नाही, पण माहितीये कशासाठी बोलताय, काय रिझन, जे आपल्यासाठीच बोलताय ते. आपल्याला परत फ्रेश स्टार्ट, चांगला अभ्यास करू आपण असं म्हणून माहित असायचं, म्हणून काही एवढं वाईट वाटून घेतलं नाही. अच्छा, त्रिशा तुला? होतं, माझे पॅरेंट्स कम्पेअर करायचे, पण ते कम्पॅरिझन माझ्यासाठी चांगलं निघालं. म्हणजे मला एक असं बाबा एक कॉम्पिटिशन भेटलं की बाबा हा आता आपण पण करून दाखवायचं. मग ते करून दाखवण्यासाठी मी अजून अभ्यास केला आणि मग पॅरेंट्स आता काही बोलत नाहीत. ओके. माझं तरी म्हणजे बेस्ट फ्रेंडच ही आहे, आणि हीच माझी एक मोठी कॉम्पिटिटर होती माझ्या अच्छा, हा, एक्झामसाठी. हा. माझे पेरेंट्स मोस्टली हिच्यावरच कम्पेअर करायच्या, की हिचं बघ, ही अभ्यास करता. तर मुवमेंट असं असायचं की अरे पण मी करते, ह्याचं काय नाही. हा, ते कम्पॅरिझन होतच, आणि असं मला वाटतं की सगळ्यांच्याच घरी होत असेल. आणि मला त्यावेळी राग यायचाच. तरी जेव्हा माझा रिझल्ट आला तेव्हा मला कळालं की हे कम्पॅरिझन चांगल्यासाठी होतं. माझ्या पॅरेंट्स जेव्हा कशासाठी मला कम्पेअर करायचं, जेव्हा ते कम्पेअर करायच्या माझ्या मनात एक पॉईंट यायचा, आता ह्यांना प्रूव्ह करून दाखवायचं, मी पण एक टॉपर निघू शकते. येस. मग त्यांनी प्रूव्ह करून दाखवल्यावर त्यांचं पण म्हणजे एक म्हणणं होते, हा आम्ही पण चुकलो कुठं तर पॉईंटवर, कम्पॅरिझन करायला नको होते. येस, या बच्चा, यू रिअली प्रूव्ड इट. ओके, नाव मुव्हिंग टू आयुष. कम्पॅरिझन लेवल तसं बोलायला गेलं तर माझे पेरेंट्स सांगायचे म्हणजे की फ्रेंड्स बघ म्हणजे ते अभ्यास करतायत, सारखा अभ्यासाला बसतात, तू पण अभ्यास करायला पाहिजे. पण मेन थिंग ते सांगायचे की कम्पॅरिझन करायचीच आहे तर ते तू स्वतःसोबत कर. स्वतःला प्रत्येक वेळी डिफीट करायचं, अजून नेक्स्ट लेवलचे सेट करायचे, सेट गोल्स करायचे, प्लस ते तोडायचे. म्हणजे पेरेंट्स मला सारखे सांगायचे की स्वतःसोबतच कॉम्पिटिशन कर, कारण की नेक्स्ट पुढे गेल्यावरती आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम जास्त नीट जेईच्या बघितला तर तिकडे आपल्याला नॉर्मल म्हणजे असं
4-5 मुलांमध्ये तर कम्पॅरिझन नाही करायचं. आपल्यासोबत असणार आहेत लाखमध्ये 10 lakhs प्लस मुलं असणार. त्यांच्यासोबत आपल्याला टिकायला यायला पाहिजे. म्हणून फर्स्ट ऑफ ऑल आपण स्वतःसोबत पहिले स्टार्टिंगचं मी कम्पॅरिझन सुरू केलं. मग ते असं जर्नी पुढे पुढे होत होत मग आता ते प्रूव्ह झालेलं आहे की आपलं आपण असं म्हणजे रिझल्ट आलाय आणि ते प्रूव्ह झालं. असं आहे, ते जर्नी सुरू झाली. हा, माझ्या घरात पण डेलीच्या म्हणजे सगळ्यांच्या घरासारखं कम्पॅरिझन होतं. पण कम्पॅरिझन म्हणजे माझ्या लाईफमध्ये मेजर रोल माझ्या मम्मी पप्पांचाच आहे, पॅरेंट्सचाच आहे. कारण ती मला दरवेळी मोटिवेट करायचं. मी असा मुलगा आहे की एकदा मला कमी मार्क पडले ना की मी परत पिकअप नाही करू शकत कोणाच्या हेल्प शिवाय. मग त्यावेळी माझ्या पॅरेंट्सनं सपोर्ट केला. आणि कम्पॅरिझन म्हणजे मला माझ्या मम्मी पप्पांनी कसे मार्क पाडायचे ह्याच्यावरनं गायडन्स देऊन, कसे पोरं अभ्यास करते, तू कसा केला पाहिजे, असं ह्याच्यासाठी कम्पॅरिझन केलं. खूप छान आन्सर दिलीत बाळांनो तुम्ही. बट या अगेन मी तुम्हाला सांगेन की कम्पॅरिझन पॅरेंट्स करत असतात, फॉर इट इज फॉर बेटर टुमॉरो, है ना. उद्या तुमचा उद्याचा दिवस चांगला जावा म्हणून आज तुम्हाला सांगितलं जातं की बाबा हे देर इज अ गुड एक्झाम्पल, प्लीज गो थ्रू इट, तुम्ही त्या पद्धतीनं करा. आणि येस, फॉर दिस पॉइंट आय एम फ्रॉम युअर पॅरेंट्स साइड. ओके, ठीक. नाव नेक्स्ट क्वेश्चन, व्हेरी शॉर्ट आन्सर पाहिजे आपल्याला. डेली किती तास अभ्यास करत होता? ऑनेस्ट द्यायचं आता. 3 to 4. ऑनेस्ट आन्सर. 1.5 to 2. ओके. मी खरं बोललं तर हाच काउंट करायचे नाही, म्हणजे मी बघायचीच नाही टाइम कडं. हं. कारण एकदा मला म्हणजे असं झालं की अरे बाबा मी 4 तास अभ्यास केला, मग मी लगेच उठून परत अभ्यासालाच बसणार नाही. हे ओके. मी स्वतः ट्राय केले, मग मी टाइम बघायचं सोडून टाइम बघितलं कधी हा, येईल कधी- तसा. हा, एक- अर्धा, 1, एक. 1.5, हा, 2, ते 4. माझ्याकडे म्हणजे मी ब्रेक्स घ्यायची मध्ये मध्ये, तर टाइम कधी चेक करायचे नाही. ओके ओके, दॅट्स नाईस. आता एक्झामच्या टाइमला स्टडी आवर्स बघायला गेलं तर माझा स्टडी आवर्स टोटल म्हणजे फुल डे मध्ये आपण ब्रेक घेतो. स्टडी आवर म्हणजे स्टडी करताना मध्ये मध्ये शॉर्ट ब्रेक असायला पाहिजे, कारण की ते नंतर जास्त ओव्हर केल्यावरती ओव्हर जास्त म्हणजे आपल्याला सांगतात की आम्ही 12-12 तास 14-14 तास अभ्यास करतो. तेवढं जास्त म्हणजे करायचं तरी नसतंच. तुम्हाला जेवढं कम्फर्टेबल आहे तेवढा अभ्यास करायचा. म्हणजे मग आता सध्या माझं सांगायचं गेलं तर माझं 4 to 5 hours टोटल जात होता कंटिन्युअसली बसायचं. तर मग ब्रेक घेऊन अजून मग मी वाढवायचो, ब्रेक घ्यायचो, अजून वाढवायचो. तसं मग जास्त टाइम बघायचो नाही, कारण की एकदा बसल्या तर 2 तास सलग जायचंच. मग त्यानंतर ब्रेक, असं मग सेशन्स मी कम्प्लीट करायचो. माझं तसं 2 to 3 hours होत होते. कारण एका विषयामध्ये एक स्पेसिफिक म्हणजे आपल्याला अभ्यास करायला लागला, नाहीतर त्यात एक सपोर्ट भेटायला लागला की आपलं टाइम कधी जातं ते आपल्याला कळत नाही. म्हणून 2 to 3 hours माझे डेलीचे होत होते. आता यात पण अगेन हे प्रूव्ह होते की 2 to 3 hours वेल डिफाइंड, वेल स्ट्रॅटेजाइज्ड स्टडी इज मोर सफिशियंट दॅन 8 to 10 hours ऑफ डिस्ट्रॅक्टेड स्टडी, आहे ना. हे तुमचं चांगलं आहे, तुम्ही छान पद्धतीने त्याचा अभ्यास केला बाळांनो. नेक्स्ट यानंतर आहे की प्रत्येकानं आपली आपली लास्ट 1 month स्ट्रॅटेजी सांगायची. लास्ट 1 month मध्ये काय केलं? लास्ट 1 month मी जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस, पेपर सॉल्विंगला दिला होता. 2 ते 3 पेपर सॉल्व्ह करायचे मी एका दिवसात, आणि रिमेनिंग टाइम मग जे सब्जेक्ट टफ वाटतात किंवा काही टॉपिक्स टफ जातात त्याला करायचे सॉल्व्ह, किंवा कन्सेप्ट जर कळली नसेल तर ती क्लिअर करून घ्यायची आणि रिवाइज करायची बऱ्यापैकी. ओके. आय थिंक लास्ट 1 month मध्ये तुम्ही जेवढं करता त्यानं तुमचा आउटपुट चेंज होऊ शकतो. कारण मी जे लास्ट मंथ होता तेच मी रिव्हिजन करत होते. सरांना म्हणजे टेस्ट सिरीज करायचे, त्यात मी थोडे टेस्ट दिले, थोडे नाही दिले. रिपोर्टचे अनालिसिस केले की बाबा काय चुकतंय, काय करेक्ट आहे. जे चुकते ते परत न चुकवायला ते इम्प्रूव्ह करायसाठी मी रिव्हिजन करत होते. समरी वाचायचे, आणि जे नाही कळायचं त्यासाठी मी मॅमकडे ट्युशन द्यायचे, सरांच्याकडे डाऊट विचारायचे. लास्ट मंथ आय थिंक लास्ट मंथ माझ्यासाठी जास्त युजफुल पडलं. हा, मला पण असं वाटतं की मी पण लास्ट मंथ स्ट्रॅटेजीवरनच एवढे मार्क्स आणले. असं नाही की थ्रू आउट ऑल इयर मी असं हार्डवर्क करून आणलेले मार्क्स आहेत. आणि लास्ट मोमेंटला मी ऑनलाईन लेक्चर्सवर जास्त, म्हणजे मी मॅथ्सवर केलेलं जास्त फोकस. बाकी सायन्स किंवा SST असू द्या, मी स्वतःच्या नोट्स किंवा काय असं रिसोर्सेस तुम्ही जे ट्युशन मध्ये मला म्हणजे अकॅडमी मधून आपले दिलेले नोट्स त्याच्यावर रेफर केले. परत सर पण आणि मॅम पण आम्हाला टेस्ट सिरीजला बोलवायच्या, त्यासाठी आम्ही. आणि इथल्या एक मला क्वालिटी जे आवडलं दुसऱ्या अकॅडमीपेक्षा म्हणजे आमचे जे बोर्डचे टायमिंग असायचे 10:30 to 1:30 जे टायमिंग असायच्या, त्याच्या अकॉर्डिंग आम्हाला इथं बोलून घ्यायचं. आम्ही त्यांना म्हणजे सांगायचो नाही मॅम मला टाइम नाही, तरी ते फोर्सफुली नाही यायलाच लागणार. ते आम्हाला एक क्वालिटी वाटलं, कारण आम्ही बोर्ड जेव्हा आमच्या स्कूलची प्री बोर्ड पण आम्ही द्यायचो
ते होतं सकाळी 8 ते मग 10:30 1 वाजेपर्यंत 11 वाजेपर्यंत असायचं. मग आम्हाला ते टाइम मॅनेजमेंट पूर्ण आम्ही हँग झालं की जेव्हा बोर्ड एक्झाम इथलं जेवढं प्रिपरेशन होतं त्याच्यावर आम्ही बोर्ड एक्झाम देऊन आलोय. इथं आम्ही 10:30 ते 1 द्यायचो 1:30 पर्यंत बसायचो तेवढ्यातच आम्ही तिथं एवढंच आमचं टाइम प्रिपरेशन होतं. बाकी मी 1 मंथ मध्ये माझ्या नोट्सवर आणि इथल्या टेस्ट सिरीजवर बाकी स्वतःचं वेगळं काय एक्स्ट्रा बुक्स आरडी शर्मा वगैरे मी कधीच सॉल्व्ह केलं नाही. मी फक्त मॅथ्स मी एनसीआरटी प्लस मॅथचे टेस्ट सिरीज तेवढ्यावर मी ओके, हे झाले. नाईस आन्सर. हा, ॲज शी सेड प्री बोर्ड्सचे अनालिसिस म्हणजे माझं बघायला गेलं तर प्री बोर्डचं आपण ज्या म्हणजे जी कन्सेप्ट कुठली पण असू दे कुठलाही सब्जेक्ट असू दे ज्या कन्सेप्टमध्ये आपण लॅक म्हणजे मागे राहत होतो त्या कन्सेप्टमध्ये शोधून काढल्या. प्लस प्री बोर्ड्सचे जे पेपर्स होते ते आम्हाला परत स्कूलने रिटर्न दिलेले ते एकदा क्रॉस चेक केले. कुठल्या क्वेश्चनमध्ये आपल्याला हाफ म्हणजे आपलं काय स्टेप लिहिली नसेल किंवा साइन वाइन आपलं चुकलं असेल तर ते सायन्सचं कुठे करेक्ट करायचं त्या सगळ्या हाफ मार्कवरती मी फोकस केलं. कारण की आन्सर मला आधी लिहायला तर येत होते पण ते इनकम्प्लीट राहत होते. मग ते इनकम्प्लीट कसं लॅक कम्प्लीट करायचं त्याच्यावरती मी फोकस केलं. प्लस आपल्या मॅथ्सचे कॉम्पिटेटिव्ह बुक्स बघितलं तर आरडी मधले क्वेश्चन सॉल्व्ह केले तर आरडी शर्मा सॉल्व्ह केले. त्यानंतर सॅम्पल पेपर्स पण सॉल्व्ह केले. पीवाय क्यूज पण बघितले. पीवाय क्यूज साठी सेपरेट म्हणजे माझ्या मम्मा पप्पांनी बुक्स पण घेतलेले पीवाय क्यूजच्या त्या पण सॉल्व्ह केल्या. त्यातले क्वेश्चन्स काय सॉल्व्ह केले. फॉर मॅथ्स आय हॅव प्रेफर्ड दॅट वन लाईक दॅट आय हॅव कम्प्लिटेड द जर्नी. माझ्या अनुसार लास्टच्या मंथ मध्ये आपण जास्त फोकस एनसीआरटी मध्ये केला पाहिजे कारण 60 to 70% सिलेबस हा पूर्ण मेनली एनसीआरटी वर डिपेंडेंट असतोय. म्हटल्यावर मी जेवढा पण अभ्यास केला म्हणजे लेसन रिडिंग असू दे हे सगळे एनसीआरटी मधनं केलती. मी सुद्धा आरडी शर्मा हे काय सुद्धा वापरलं नव्हतं. मी फुली एनसीआरटीच्या क्वेश्चन्सवर पेपर दिलाय माझा. नाव नेक्स्ट क्वेश्चन डायरेक्ट ऑनेस्ट सांगायचं कोणत्या कोणत्या सोशल मीडियावर अकाउंट्स आहेत. युट्यूब. ओके, आणि ओके तुझं ओके. माझं युट्यूब आहे स्नॅप पण आहे तरी स्नॅप मध्ये 2-3 वर्ष आधीपासून लॉक आहे. ओके, बयान वगैरे प्रोटेक्शन लावून ठेवलंय त्याच्यावर. येस, हा, यूज नाही ओके फक्त युट्यूब. ओके. हा, सोशल मीडिया बघितलं तर ओनली स्नॅपचॅट बाकी काही नाही. जस्ट स्वतःचं म्हणजे अकाउंट बघितलं तर फक्त स्नॅपचॅट बाकी कुठलं नाही. मीही ओनली स्नॅप पण एक्झामच्या आधीही सगळं डिलीट केलं मी. हे सेफ आन्सर होतं का? सेफ आन्सर होतं का? सेफ होतं का ऑनेस्ट होतं? नाही, हम्म. मोस्ट फ्रिक्वेंटली मी युट्यूबवर ओके, माहित आहे ना. या दॅट्स राईट. आता मला लास्ट क्वेश्चन सांगायचं आहे की तुम्हाला लो मार्क्स आले होते कधी ना कधी लो मार्क्स आले असतील स्कूलमध्ये खूप लो मार्क्स आले असतील त्या दिवशी घरात झालेला राडा सांगायचा त्या दिवशी लो मार्क्स आले तेव्हा. हा प्री बोर्डच्या मॅथच्या पेपरला मला खूप कमी आले होते. हा 43 आले होते हा. हा त्या दिवशी खूप मम्मी पप्पा ओरडले होते. हा. परत मग खूप असा डिप्रेस फिलिंग होती. मग मम्मी मला ट्युशनला घेऊन आली होती 1 महिन्याआधी पण त्यावेळेस तुम्ही समजवलं आठवत आहे. आणि परत घरी जाऊन पण तुम्ही समजवलं आणि ओरडलं पण एवढ्या वर्ष काय करत होतीस तू. ओके. हा फर्स्ट पेपरचीच गोष्ट आहे 62% पडलेले आणि बाकी एक आहे तो ऍव्हरेज होता तो आमच्या 10% पुढे होता. मग घरात त्यांचं कंपॅरिझन 10% म्हणून होतं. त्यांचं म्हणणं होतं की जर त्यांच्याकडनं होत असेल तर आपल्याकडनं का नाही. आणि मला पण स्वतः वाटायचं की बाबा मी न अभ्यास करता ती चूक केली. मग एक तिथे डिप्रेस फील झालं पण परत म्हणलं की आपण पण करू शकतो. मग त्यानंतर मी जरा रेग्युलर स्टडीज केले माझ्या फ्रेंडचं हेल्प घेतलं तिनं आम्ही दोघांनी मिळून केलं आणि त्यानंतर मग कमबॅक करून 80. अच्छा, आता एकच मिनिट त्या ज्याच्यासोबत कम्पेअर झालं त्याला आता तुझ्यापेक्षा बेटर मार्क्स आहेत. तो माझ्यापेक्षा 5% खाली. ओ दॅट्स नाईस. ओके. माझं घरी म्हटलं मी मोस्टली मला घरातले पर्सेंटेज विचारायच्या पर्सेंटेज सांगायचे नाही. अच्छा. आणि प्रीबोर्डचे पेपर दाखवायच्या ते ओरडायचे म्हणजे असं हा काय करतेस मग एवढा अभ्यास करून 2-3 वेळा अभ्यास करत असते मग काय उपयोग काय झाला त्याचा फक्त अभ्यास करून. मग ओरडायच्या त्यावरनं मी स्वतःलाच इम्प्रूव्ह करून घ्यायचं ट्राय करत होती. हा ही म्हटल्यासारखं आम्ही दोघं जास्त आमच्या दोघांवर फोकस करून जास्त बिना अभ्यास करता एकमेकांशी चॅटिंग करा. मग ते पण त्याच्यावर एफेक्ट झालं की मग विचारायला लागले हेच करत बसा. हे कमबॅक करून आमच्या मनात एक असंही होतं की बाबा सगळ्यांना प्रूव्ह करून दाखवायचं.
फ्रेंडशिप तुम्ही जसं स्टार्टिंगलाच बोलला, फ्रेंडवर चिल मारून कसं पर्सेंटेज आणायचं खरंच आमच्याकडनं शिकलं पाहिजे. कारण खरंच ते टॅगलाईन दिले आम्हाला. हा म्हणून एवढंच होतं. ओके व्हेरी नाईस. हा माझ्याकडे बघायचं तर एक्झामच्या वेळी म्हणजे जेव्हा प्रीबोर्ड्स चालू होते तेव्हा सगळे म्हणजे जे काय डिस्ट्रॅक्शन टाइप्सचे होते ते सध्या तरी जेव्हा अभ्यास करायचा होता तेव्हा साईडला ठेवून कम्प्लिटली अभ्यासात तरी बसायचो. तरी पॅरेंट्सची एकच कंप्लेंट होती, तो अभ्यास करतोस पण पुस्तक घेतो आणि त्याकडे बघतच बसतोस, त्याकडे काय वाचत नाही. म्हणजे आपण कसं मनातल्या मनात तरी वाचत तरी असतो. म्हणजे त्यांचं असं म्हणजे मत असायचं की तू फक्त बघतोयस. कारण की कधी कधी मग मी वाचत बसायचो आणि मग ते दुसरीकडे जायचं आपलं मन, म्हणजे दुसरं काहीतरी काय पण विचार आला तर आपण त्याकडे कंटिन्युअसली असं बघत असतो. मग तेव्हा ते पकडायचे, मग तेव्हा बोलायचे की तू बघतच बसतोय. मग ते एकदा पकडलेलं मग प्रत्येक वेळी आपल्याला बोलतात ना की सारखं तू बघायचं बसतोस म्हणून अभ्यास कंटिन्युअसली करायला पाहिजे. मग ते तेवढं आहे की ज्याच्यामध्ये आपण म्हणजे असं पूर्ण मन लावून करायला पाहिजे, बाकी सगळं काही न आणता फोकस करून अभ्यास करायला पाहिजे. मी जसं सांगितलं की माझ्या लाईफमध्ये पॅरेंट्सने एक मेजर रोल प्ले केलाय. जेव्हा मला फ्रिक्वेंटली जेव्हा टेस्ट सिरीज व्हायच्या आमच्या क्लासमध्ये तेव्हा मला ॲव्हरेज मार्क्स असायचे. म्हणजे मला 80च्या वर मी कधीच माझ्या आयुष्यात गेलो नव्हतो. आणि जेव्हा मला कमी मार्क पडायचे असं नाही की माझ्या मम्मी नाही तर पप्पा मला खूप ओरडलेत, असं काय सुद्धा नाही. माझी मम्मी आणि माझे पप्पा मला एका जागेला बसवायचे आणि समजवायचे की पुढं ह्याचा काय इफेक्ट होऊ शकतो की मी आता सोशल मीडिया यूज करतोय. म्हणजे काय सुद्धा प्लॅटफॉर्म्स जी सोशल मीडियावर अवेलेबल आहेत ते यूज करतोय. मग त्यामुळेच मी माझा सोशल मीडिया अकाउंट 1 महिना आधीच बंद करून टाकला. फक्त एकच महिना? 1 महिना आधी. ओके चला, मला असं वाटतं 6 महिने आधी गेलं असतं तर अजून छान मार्क्स झाले असते. नाही ठीक आहे. चला यानंतर वन लास्ट क्वेश्चन, यानंतर आपला रॅपिड फायर राऊंड चालू होणार आहे. वन फेवरेट सब्जेक्ट अँड वन नॉट फेवरेट सब्जेक्ट. Favorite subject science and not favorite subject maths. ओके. मोस्ट फेवरेट मॅथ्स, लिस्ट फेवरेट सायन्स. हो सायन्स. माझं मोस्ट फेवरेट सायन्स आणि SST असायचं आणि हेटेड सब्जेक्ट ऑब्विसली मॅथ्स. ओके. हा माझ्या कंडिशन मध्ये बघायला तर फेवरेट होता माझा तरी मॅथ्स होता आणि हेटेड मध्ये बघायचं तर SST होता सगळ्यात जास्त. माझ्या कंडिशनमध्ये सायन्स आणि SST हे फेवरेट सब्जेक्ट होते आणि मॅथ्स हेटेड. आता यानंतर जरा रॅपिड फायर राऊंड चालू होणार आहे. आपण क्विक आन्सर द्यायचे, एकदम फास्ट आन्सर द्यायचे, जेणेकरून जास्त विचार नाही करायचा. ओके. प्रत्येकानं नाईट स्टडी की डे स्टडी? डे स्टडी. इंस्टाग्राम स्नॅपचॅट? आता तर फक्त म्हणजे स्नॅपचॅटच अकाउंट आहे. ओके ओके. डिस्ट्रॅक्शन विथ स्टडी और डिस्ट्रॅक्शन फ्री विथ स्टडी? डिस्ट्रॅक्शन फ्री विथ स्टडी. पक्का? स्ट्रेसफुल स्टडी और चिल स्टडी? चिल स्टडी, नो स्ट्रेस, ऑलवेज. ऑलवेज. मॅथ्स और सायन्स? मॅथ्स. मॅथ्स. बिकॉज इट इज व्हेरी डिफिकल्ट सब्जेक्ट फॉर मी, सो आय शुड इम्प्रूव्ह इन दॅट. ओके व्हेरी नाईस आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन यानंतर आहे की थोडंसं अकॅडमिक क्वेश्चन आहे. ठीक आहे. टेस्ट सिरीज हेल्पफुल होती का तुला? टेस्ट सिरीज किती हेल्पफुल होती? टाइम मॅनेजमेंट करायला खूप हेल्पफुल होती. Okay. कारण टाइमच मॅनेज व्हायचं नाही. ओके. SSTच्या पेपरला तर खूप वेळ लागायचा. मग त्याच्याने इम्प्रुव्हमेंट झाली. अकॅडमी मध्ये कोणत्या कोणत्या सब्जेक्टच्या टेस्ट होत होत्या? सगळ्या सब्जेक्टच्या होत्या. आपण जे म्हणाल आपल्याला जे सब्जेक्टची द्यायची टेस्ट ते प्रिंट करून देत होते. असं नाही की या सब्जेक्ट घ्यायचं. ओके व्हेरी नाईस. टेस्ट सिरीजचा कसा फायदा झाला जास्तीत जास्त? टेस्ट सिरीज मला ट्युशन मधलीच फार उपयोगाची पडली. कारण स्कूल मध्ये जे क्वेश्चनचं लेवल होतं दॅट वॉज टू लो आणि प्री बोर्डचं क्वेश्चनचं लेवल मला वाटतं की मच हार्डर असलं पाहिजे जे आपल्या ट्युशन मध्ये होत होतं. आणि ट्युशनचे क्वेश्चन म्हणजे कॉम्पिटन्सी बेस्ड पण क्वेश्चन जास्त होते. आणि म्हणजे इथलं कसं ह्या टेस्ट सिरीज मुळे मला बोर्डचा जास्त उपयोग पडला. कारण टाइम मॅनेजमेंट पण होत होतं. मॅम ट्युशनच्या आणि बोर्डचे टायमिंग सेम करायचे. तिथली मला टेस्ट सिरीज स्कूलपेक्षा जास्त उपयोगाची पडली. आणि मी सगळ्या सब्जेक्टचे पेपर दिलेत म्हणून मला वाटते उपयोगाचं पडलं. मला वाटतं जर अजून मी टेस्ट दिल्या असत्या तर माझा स्कोर जर अजून वाढला असता. ओके. पण चिल पण राहायचं होतं ना?
चिल पण राहायचं होतं. आणि जिंक पण राहायचं. ओके. जिंक करून चांगलेच marks आहेत. ओके नाईस. माझं तर मी मगाशी सांगितलं टेस्ट सिरीज वरच माझा बोर्ड निघाले. तिथं लास्ट मोमेंटला मॅम इथं आम्हाला फोर्सफुली, आम्हाला जरी म्हणत नसतं तरी मॅम बोलवायचं यायचंच, मग पुढच्या दिवशी घेणार नाही असं एक ह्याच्यावर आम्ही यायचो. म्हणजे म्हणायचं अरे बाबा हे मॅम ना दरवेळी टेस्ट सिरीज. तरी मला एक लास्ट कळालं. मी मॅथ्स पेपर मला वाटले टफ नाही जाणार, कॉन्फिडंट होती मी. तरी जेव्हा पेपर टफ गेला ऍटलीस्ट मी तेवढं ते स्कोर करण्याचं रिझन मला वाटतं मॅमचा टेस्ट सिरीज आहे. कारण मोस्ट प्रोबेबली त्यातलं क्वेश्चन मला दिसलेले. जर मला असं वाटतं आम्ही वाटतं इथं टेस्ट सिरीज साठी बाकी सब्जेक्ट पेक्षा मॅथ्सच दिलेलो. आणि मॅथ्स असं एक सब्जेक्ट होतं की आम्ही द्यायचं मॅम नको मॅथ्स, आम्ही दुसरं इंग्लिश द्या, SST द्या, असं मग मॅम म्हणायचं मॅथ्सच करायचं. मग असं एक टाइम आलेलं मला, तेव्हा माझ्या वाटायचं अरे बाबा हिटच झालेलं मला मॅथ्सची. तरी दॅट लास्ट मला जेव्हा बोर्डचे पेपर जेव्हा मी बसली लिहायला मॅथ्स, तर तेव्हा मला A to Z असं क्वेश्चन वाटले की हे अरे बाबा मी मॅमच्याकडनं सॉल्व्ह केलं क्वेश्चन आहे असं मोस्ट प्रोबेबली दिसलेलं त्या क्वेश्चन. म्हणून मला असं वाटतं की उपयोगाचं होतं, सगळ्यांनी केलं पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. आपल्या टेस्ट सिरीजचा कसा फायदा झाला? आपल्या ट्युशनच्या टेस्ट सिरीज बद्दल बोलायचं तर सर आणि मॅडमने आम्हाला आधीच सांगून ठेवलेलं, जर तुम्हाला चांगले मार्क्स म्हणजे बोर्डमध्ये अचीव करायचे असतील, जास्तीत जास्त तुम्ही स्वतःची पण प्रॅक्टिस करावी. सगळे PYQs, सॅम्पल पेपर्स प्लस टेस्ट सिरीज जी आमच्या अकॅडमीमध्ये कंडक्ट केली होती त्या सगळ्या तुम्ही जर केल्या, सगळ्या अटेम्प्ट केल्या, तर तुम्ही आरामात बोर्डमध्ये चांगले मार्क्स आणू शकता. त्यानुसार आम्ही आमचं म्हणजे मी तरी ठरवलेलं की टेस्ट सिरीजला यायचं. म्हणजे अप्रॉक्स 1-1.5 महिना तरी मी कंटिन्युअस स्टार्टिंगला टेस्ट सिरीजला येत पण होतो. त्या टेस्ट सिरीजचा इफेक्ट तर आपल्या बोर्ड्सवरती पडलेला आहे. म्हणजे जे टेस्ट सिरीजमध्ये मला क्वेश्चन्स हार्ड गेले किंवा जे मला सॉल्व्ह करायला आलेच नाहीत, म्हणजे क्वेश्चन्स तो होता कॉन्सेप्टनुसार, फक्त त्याला जस्ट जरा ट्विस्ट करून एक्झाममध्ये आलेला टेस्ट सिरीजमध्ये. तर तो क्वेश्चन मी कधीतरी मॅमकडे एक्झाम संपल्यावरती यायचो विचारायला की कसा सॉल्व्ह करायचा आहे, काय स्टेप्स करू, म्हणजे हे मला कॉन्सेप्ट तुम्ही शिकवली आहे, मला येत आहे, पण फक्त जस्ट ट्विस्टेड आहे म्हणून मला येत नाहीये आता सॉल्व्ह करायला एक्झाममध्ये. तर ते तिथल्या तिथे मॅम म्हणजे त्यांचं कधी कधी लेक्चर असायचं, ते लेक्चर थांबून पण यायच्या की 2 मिनिटात तुझं सॉल्व्ह करून देते, मग मी लेक्चरला जाते. मग ते मॅम प्लस एक्सप्लेन पण करायचा मॅथ्सचा क्वेश्चन चांगल्यापणे. मग मला ते जरा कन्सेप्ट यायची, पण मग मला अजून ते 2 सम पण द्यायचे की असल्याच टाईपचे तुला सम देते, सॉल्व्ह करायचं ती कन्सेप्ट, मग परफेक्ट व्हायची. मग असं वेगवेगळ्या टाईपचे असं करून मग चांगले इम्प्रूव्ह व्हायला लागलं आणि मग असे मार्क्स पडले बोर्ड्समध्ये. माझ्या अनुसार टेस्ट सिरीज एक अशी फेज आहे आपल्या एक्झामच्या पहिली, जी आपली कुठल्या सुद्धा सब्जेक्ट मधली कंडिशन काय आपले, म्हणजे आपण त्या सब्जेक्ट मध्ये किती पुढं आहे नाहीतर किती माग आहे ती दाखवते. आणि ह्या बाबतीत सरांच्या टेस्ट सिरीजनं मला लय मदत केल्या. कारण जेव्हा मी मॅथची टेस्ट सिरीज दिली तेव्हा मला कळलं की माझी प्रिपरेशन त्यावेळी 0 होती. मग त्यावेळीपासून मी स्टार्ट केलं पिकअप करायचं. आणि टेस्ट सिरीजमुळं माझे मार्क्स फ्रिक्वेंटली वाढत पण होते आणि कमी पण होत होते. आणि कमी झाल्यामुळं मी त्या विषयात जास्त काम करायचो, त्यामुळं मला बोर्ड्समध्ये 89% मिळू शकले. आता एक क्वेश्चन आहे की तुमचं मॅथ्सला एक टीचर होते आणि सायन्सला एक टीचर होते, बरोबर? ते मॅथ्स आणि सायन्सच्या टीचरचा कुठलाही एकाचा आठवतोय तो एक डायलॉग, फेवरेट डायलॉग मारून दाखवायचा बरं. काय बोलायचं पावसाचं पण सगळ्यांना एकच आठवतोय काय? हा काय काय ज्यावेळेस मी आणि म्हणजे लय दिवसांनी यायचो ना मग सरांच्याकडे अमावस्या पौर्णिमा ओके, व्हेरी नाईस. आता लास्ट क्वेश्चन, तुमचं क्लास 9-10च्या स्टुडंटना काय गायडन्स असेल, एक ऍडवाइस काय असेल? सगळ्यांनी एक ऍडवाइस द्या 1 सेंटेन्स मध्ये. कॉन्फिडंट राहा, मॅनिफेस्टेशन करा, कारण ते वर्क करतं. मी केलं होतं आणि वर्क झालं, अपेक्षापेक्षा जास्तच मार्क्स पडले. आणि एवढं अवघड नाहीये जेवढं वाटतंय. खूप हायपअप केलंय क्लास 10ला.
एवढं हार्ड नाहीये. खरं जर तुम्ही बिना स्ट्रेस घेता अभ्यास केला तर तुम्ही फ्रेश माइंड जर तुम्ही स्टार्ट केलं मग तुमच्याकडे काय येऊ शकते. आणि सेल्फ बिलिव्हिंग हे एक असलं पाहिजे. कारण जर तुम्ही स्वतः बिलीव्ह करत नसाल की बाबा माझ्याकडनं होणार नाही तर ते तुमच्याकडनं कधीच होणार नाही. तुम्ही स्वतःला बाबा सांगायचं बाबा माझ्याकडनं होणार आहे तर होणारच आहे. आणि अभ्यास दररोज करायचा, थोडा जरी केला तरी करायचा. जास्त आता माणसं काय म्हणतात तिने 10 तास अभ्यास केला तर तेवढे मार्क्स पडले. आपण क्वालिटी टाइम क्वांटिटीवर नाही क्वालिटीवर फोकस करायचा. तुम्ही 1 तास जरी केला फोकस न करा. माझं जर म्हणायचं म्हणलं की ज्युनियर्सला ऑनेस्टली उत्तर द्यायचं असं जेन्युइनली सांगते मी, माझा टेन्थचा जर्नी परफेक्ट नव्हता. मी स्टार्टिंगला लय असं एक्साइटेड होते, सगळ्यांनी प्रेशर घातलेला की 10th आहे. मी जस्ट हॉलिडेजवर आले तर 10th आहे सगळ्यांनी हाईप केलेलं जसं सांगितलं. आणि मला असं वाटलेलं की मी स्टार्टिंगच्या एक्झामला लय असं हा बाबा 90 मार्क्स पर्सेंटेज वाढलेले तेव्हा फर्स्ट एक्झाम. मी म्हणलं अरे इतर इझी आहे असं सोडलं. बट लास्टला मला खरंच ते रिग्रेट झालं. परत मी लास्ट जानेवारी मंथला मी म्हणल्यासारखं की मी पण मॅनिफेस्टेशन करायला लागली. मला पण एक मार्क एम लावला मी पण 92 तर 92 म्हणजे पॉईंट सगळं मला नव्हतं पाहिजे होतं. 92.6 असं त्यांना पडले तसं नको, मला एक्झॅक्ट नंबरच पाहिजे होता. त्यासाठी खूप म्हणजे असं मी पण म्हणत नाही की असं एकदम सडनली आलंय हे. त्याची जर आपण एखाद्या पिक्चरचा बिहाइंड द सीन्स बघायला गेलं तर त्या मागे लय मोठं काय स्टोरी आहे की सरांचा असू दे, मॅमचा असू दे, पेरेंट्स आहेत, स्कूलचे टीचर्स आहेत, सगळ्यांच्या हार्डवर्कमुळे मला वाटतं की रिझल्ट आलाय. आणि माझ्या ज्युनियर्सला मला हे सांगायचं आहे की जसं त्यांनी सांगतायत म्हणजे टीचर्स आपल्याला कधी कधी आपण मोटिवेशन सांगतात, आपण त्यांनी म्हणजे काय पण बोलायला लागले उगं बोर करतात. मला असं वाटलं की लास्ट एक मोमेंट आला बाबा हे सगळे खरंच बोलत होत्या. हे सगळं आमच्या लाईफ मध्ये कुठे ना कुठे एक पॉईंट येतं की सगळ्यांना आता तुम्हाला पण असं वाटलं किती पण काही पण बोला तरी पण ते लास्टला आपण जेव्हा स्वतः एक्सपिरियन्स करतो तेव्हाच त्या माणसाला कळतं की हा हे होतं खरं होतं त्यांनी बोललेलं. आणि मॅनिफेस्टेशन पण मला असं टीचर्स सांगतात फालतू आहे काय ऐकून घ्यायचं नाही. मग लास्ट सर्व मी स्वतः एक्सपिरियन्स करायला लागले आणि मला जेव्हा फायदा आला त्याचा रिझल्ट आला, मी जेवढं एम केली तेवढं आलं, मग मला कळायला लागलं हे सगळं खरं होतं. आणि 10th हे म्हणल्यासारखं इझी आहे. जर टेस्ट सिरीज कन्सिस्टंट राहिला तुम्ही सगळ्या मग चांगले रिझल्ट ऑब्व्हियसली येईल. तुमच्या हार्डवर्कवर डिपेंड आहे. नेक्स्ट आयुष. फॉर माय ज्युनियर्स आता मी सांगितलं म्हणलं तर ते असणार 9th किंवा 10th क्लासमध्ये तुम्ही असणार. तर मग आत्तापासूनच म्हणजे तुमचे कोण फ्रेंड्स असतील किंवा रिलेटिव्ह फॅमिली मेंबर्स त्यांनी म्हणजे जस्ट बेसिक असावं म्हणून तर सांगितलं असणार की 10th अशी असते, 10th हार्ड असते, अभ्यास नाही केलास तर तू मागे पडू शकतो, असं म्हणजे 10th ची काहीतरी वाईब तयार करून ठेवली असणार. तुम्ही त्या म्हणजे ते जे आहे कन्फ्युजन त्या कन्फ्युजनच्या मागे लागू नका. पूर्ण तुमच्या जे डेली होमवर्क असणार पीपीटी डीपीपी काय असेल ते स्कूलमधून भेटेल किंवा तुमचं काय अकॅडमिक असेल त्याच्यावरती सगळं फोकस करा. एव्हरीडे अभ्यास करत राहायचं. प्लस तुम्ही कॉन्फिडन्स ठेवायचा. ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जास्त जायचं नाही की आता आपल्याला कुठलाही होमवर्क दिला असला तर आपण बोलतोय काय छटछुट आहे उद्या आपण उद्या परवा करून टाकू, नाहीतर मग आता उद्या सुट्टी आहे मी आरामात करतो. ज्या दिवशी जो होमवर्क दिलाय त्या दिवशी तो तुमचे जे असेल ते अकॅडमिक्स ते सगळं कम्प्लीट करायचं. जे एव्हरीडे म्हणजे काय म्हणतात त्याला एव्हरीडे सारखं तुम्ही रोज अभ्यास करत राहायचं. जास्त ब्रेक्स घ्यायचे आणि प्लस ते डिस्ट्रॅक्शन ठेवायचं नाही. स्ट्रेस पूर्ण घ्यायचा नाही. पूर्ण चिल राहायचं, आरामात राहायचं, बस बाकी काय नाही, चिल मारायचं. आता जी लोक 9वीत आता जस्ट गेलेत त्यांना पण ऑब्झर्व असं झालं असेल की जसं आपण 10th मध्ये जातो तसं आपल्या आजूबाजूला रुमर स्प्रेड व्हायला स्टार्ट होतात की 10th हार्ड आहे आणि 10th मध्ये स्कोर करायचं लय अवघड आहे, 7-7, 8-8 तास अभ्यास करायला लागतो. पण मी जे ऑब्झर्व केलंय आणि मी जी पहिल्यापासून इम्प्लिमेंट केलंय त्याच्यानुसार मी फक्त 2 ते 3 तास दिवसातला अभ्यास करतो. बाकीचा खेळायचं आणि दुसऱ्या पण माझं म्हणणं असं आहे की दुसऱ्या पण ऍक्टिव्हिटीज असं असलं पाहिजेत. मी असं नाही म्हणत की पूर्णच खेळा तुम्ही कायच अभ्यास करू नका, पण अभ्यासाव्यतिरिक्त काय तर दुसरं तुम्हाला जी आवडते नाही तर तुमची जी ऍक्टिव्हिटीज आहेत ती तुम्हाला आवडते ती जर तुम्ही केलं तर आपले अभ्यासामध्ये जास्त क्युरिओसिटी बनत राहते. अजून एक ऍडवाइस जर मी म्हणलं तर माझ्याकडे एक ऍडवाइस आहे की हे जे 3 आर मी आता तुम्हाला सांगते ते जर तुम्ही स्वतःपासून दूर ठेवला तर तुम्हाला एक चांगला रिझल्ट भेटेल. फर्स्ट आर आहे की तुम्ही रिलेशन्सपासून दूर राहा आणि दुसरा आर आहे की ते तुमचे रिलेटिव्ह असतात जे तुम्हाला म्हणतात तुझ्याकडनं काय होणार नाही किंवा दुसऱ्यांच्यावर कंपॅरिझन करतात त्यांच्यापासून दूर राहायचं. आणि रिग्रेट ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की
रिग्रेट ठेवायचं नाही की बाबा मी मागच्या वेळेस असं केलं नाही मग मला पडले नाहीत मग आता पण होणार नाही. जर हे रिग्रेट पण जर तुम्ही दूर ठेवलं ना, हे जे 3 आर आहेत ह्यापासून दूर राहिलं तर 4था आर विच इज रिझल्ट, यू विल गेट दॅट रिझल्ट. व्हेरी नाईस त्रिशा. ओके, खूप छान आन्सर दिली. एक गोष्ट मी रिअलाइज केली, तुम्ही केली का? मी मगापासून भरपूर प्रश्न विचारतोय, प्रत्येक क्वेश्चनच्या अगोदर एकच म्हणतोय की लास्ट क्वेश्चन है ना, वॉज फनी. सो बट लास्ट क्वेश्चन नाहीये, वन मोर क्वेश्चन नाव. ठीक आहे. क्वेश्चन टू स्वरा. फास्ट सांगायचं आन्सर, तुम्ही विचार करून सांगायचं नाही, फास्ट सांगायचं, जे असेल ते रिअल टॉक आहे आपलं, है ना. काय आहे की मोबाईल हातात घेतल्यावर अभ्यास आठवायचा का अभ्यास करताना मोबाईल आठवायचा? अभ्यास करताना मोबाईल बघत असलं की मग शॉर्ट्स मध्येच असतं युट्यूबच्या, आणि पिक्चर बघत असलं की मग कंटिन्यू पिक्चर बघायला आवडतं, म्हणून आठवतच नाही असं. अभ्यास करताना मात्र मोबाईल आठवतो. बघूया 5 मिनिट ब्रेक घेऊया असं. असं व्हायचं. हो. दिशा, तुला इंस्टाग्राम अनइन्स्टॉल केलतस का हाईड केलतस? स्टार्टिंगला माझं होतं ते, पण माझे कझिन्स होते त्यांनी बनवलेलं त्यावेळेस मग मला माहित होतं गेले आता. अहो माहितीये की मागच्या वेळेसच कझिन्सनी बनवलेला, त्यानंतर मी वापरायचे नाही जास्त, बाकी म्हणजे युट्यूबवरच असायचे. हाईड नाही, माझा अकाउंट नव्हता त्यावेळेस. नंतर मी मध्ये बंद केला, त्यानंतर मध्ये कधीतरी वाटलं तर करायचे. माझ्या मम्मी पप्पांना माहित होतं हे, म्हणजे एकदा हे कळालेलं त्यांना की बाबा असं आहे. नाहीतरी आता मी वापरत नाही, बंद आहे सगळं. तुला क्वेश्चन आहे की कोणते सोशल मीडियाचे अकाउंट हाईड करून ठेवलेले? माझं काय हाईड नाही, म्हणजे सगळं माझं कधी ना कधी तर चेकिंग होतं सगळं ओव्हरऑल, म्हणून मी भीतीने काही करायला जात नाही. म्हणजे रुटीन चेकअप असतं. हा, म्हणजे काही तर असतेच कधी ना कधी म्हणून. तुला अभ्यास करताना 5 मिनिटं ब्रेक घेतला की 2 तास इन बिटवीन स्टडी? 1 तास सहज जातं. एकदा ब्रेक घेतल्यावर कळतं नाही परत अभ्यास करताना 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा असतो, 1 तास ब्रेक कसा काय? आता जातो तसं ती कोणाला कळत नाही, सगळ्यांबरोबर तीच होते. बर, ट्रू ऑर फॉल्स सांगायचं आता. आई आली की स्टडी मोड ऑन, आई गेली की मोबाईल मोड ऑन? ट्रू आहे. ओके, चला इंटरव्ह्यू बघताय मग मी तुझी. नेक्स्ट क्वेश्चन स्वरा, ये चल. जेव्हा बोर्ड एक्झामचा पहिला पेपर होता मॅथचा आणि क्वेश्चन्स बघितलेस, तेव्हा डोक्यात असं काय आलं का, हे भगवान उठाले? आलं होतं. स्टार्टिंगला एकदम असं टेन्शन, भीती वाटत होती. पेपर बघितल्या काय हे पुढे ब्लँक झालेलं. मग स्टार्टिंगला सोडवायचा प्रयत्न केला, MCQ बघितले रीड करून, असं आले नाही म्हणजे बऱ्याचपैकी. मग असं टेन्शन आलं खूप, आणि मग असं वाटलं तुम्ही जे म्हणला, हे भगवान ये क्या आ गया असं वाटलं. आणि मग पेपर एवढा चांगला नाही गेला, पण नंतर खूप टेन्शन आलं म्हणून क्वेश्चन्स पण राहिले होते माझे. ओके, तुला क्वेश्चन नेक्स्ट आहे तो माहिती आहे का? हिचं क्वेश्चनला मी उत्तर देते, मी परलोक सगळा लोक बघून आलेली सगळ्याकडे जाऊन देवाच्या पाया पडून. मगाशी तू म्हणलीस की मॅथ्स फेवरेट आहे. हा, मग मॅथ्स तुला आवडतंय का तू मॅथ्सला ऍडजस्ट केलेस? आवडते मला maths. खरं रिअली Really. किती आवडते? 100 आउट ऑफ 100 out of 100. 100 आउट ऑफ 100 हा, आवडते. मग मॅथ्स म्हणजे कसं क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करायला आवडते, तर मग फास्ट केलं की मग ते परत अप्रिशिएशन. म्हणजे तो एक मोमेंट असतो नाही का, मोठा क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो, मग ते आन्सर चेक करतो आपलं. करेक्ट येते. आणि असं नाही की मॅम तिथं मागे बसलेत म्हणून मी मॅथ्स म्हणते. मॅथ्स मला आधीपासून आठवते. मॅथ्स लव्हरला ते असते की कम्पॅरिझन, हा त्यांना एक मुवमेंट असं की अरे मला येते म्हणून. ते जे मॅथ्स लव्हर नाही आणि ज्यांनी एक मोठा क्वेश्चन सॉल्व्ह केला आहे आणि त्यांचं उत्तर जर कम्पेअर करता येईल, त्यांना तर हेवनच असते. खरं तर मॅथ्स आवडण्याचा अजून एक रिझन आहे की क्लासमध्ये जर कोणाला येत नसेल आणि स्वतः आलं और असं वाटतं की मीच सगळं आहे. ते तर होतं. हा. आता जसं तू आता म्हणलीस की मॅथ्स लवर, तू तर सायन्स लवर आहे बरोबर. मग सायन्स सोबत खरंच लव्ह स्टोरी होती का जबरदस्तीचा रिलेशनशिप होता? नाही, खरंच लव्ह स्टोरी होती. Science मला सायन्स 8वी पासून आवडायचं. अच्छा. सगळे चॅप्टर जरा इंटरेस्टिंग, मॅथ्स पेक्षा तर सायन्स बेटर होतं, म्हणून सायन्स आवडायचं. ओके, आता तुझ्याकडे येऊया. पुस्तक उघडल्यावर झोप यायची का? खरं सांगायचं. नाही, अजिबात नाही. वाचायला गेल्यावर येते. वाचायला गेल्यावर रात्रीचं. तेच तर होतं, तेच क्वेश्चन होता.
वाचायला गेलं असं तर- डायरेक्ट उघडल्यावर नाही, म्हणजे आपल्याला काय जे आवडतं ते वाचायला घेतलं तर मग नाही वाटत. पण जे जरा काय म्हणजे असं बोरिंग सब्जेक्ट वाटला, कॉन्सेप्ट आली वाचायचंच आहे, तर मग तेव्हा जरा असं झोप यायची. ओके. जेव्हा कधी चुकून चांगले मार्क्स पडले तेव्हा घरात पार्टी मागितली मम्मी पप्पाला? पार्टी हो, ती सगळीच करते. ओके. क्लासमध्ये फ्रंट बेंचर होतास का लास्ट बेंचर? ऍक्च्युली मी एक लास्ट बेंचर पण आहे, एक फ्रंट बेंचर पण आहे. मी मध्ये बसतो कधी पण क्लासचा. म्हणजे पुढचे पण इन्फॉर्मेशन माहित असते मला, मागची पण इन्फॉर्मेशन माहित असते. वन थिंग यू रिग्रेट इन क्लास 10 की मी हे नाही करायला पाहिजे होतं, ते केलं. ऍक्च्युली मी क्लास 10th मध्ये ना, क्लास 9th नंतर माझा असा मोटिव्हच होता माझा असा की क्लास 10th मध्ये चांगले मार्क पाडायचे आहेत. पण क्लास 10th मध्ये जसं आलो ना, तसं काय म्हणते ते मोठं झाल्यावर ना पंख फुटते. तसं माझं जसं दुसरे म्हणजे अकाउंट चालू झाले, म्हणजे स्नॅपचॅट ह्याच्यावर अकाउंट चालू झालं तेव्हा मला माझ्या स्टडीसाठी जास्त म्हणजे जेवढं इम्पॉर्टंट टाइम होतं तेवढं द्यायला आलं नाही. तेवढं जर दिलं असतं तर आज जरा पर्सेंटेज वाढले असते. नेक्स्ट क्वेश्चन सोडा. कधी टॉपर म्हणून कोण चिडवले का? सगळेच चिडवतात क्लास मधले तरी Okay. की तू तर टॉपरच आहेस, तू अँसर शीट तुझ्यावरच आम्ही आलो एक्झामच्या टायमिंगला, तुझ्या भरोश्यावर आलोय असं म्हणतात. आणि तेवढं. भगवान भरोसे हा असं असायचं. असं कधी असं होत नव्हतं का की सगळे टॉपर चिडवते तुला पण रिअलाइज सडनली की मला तर काहीच येत नाहीये? हो झालं होतं तेच प्रिलियमच्या मॅथ्स पेपरलाच झालं होतं, पहिल्याच पेपरला. हा. असं झालं की मग मी असे एक मम्मी तुला आले का, म्हणजे असं सगळे चिडवायला लागले आणि तू acting करायला, मी नाही टॉपर, तर माणूस म्हणत असतो "अरे बाबा." हा हो झालंय. पण मॅथच्या पेपरला मी MCQ अक्कड भक्कड बंबे पोकरून दिले. बोर्डच्या पण जे क्वेश्चन टफ वाटले ते तसं दिले. तसंच दिलंय. हो आम्ही पण असं कुठं करेक्ट आहे का नाही आलेलं. आता जसं हिनं सांगितलं की आक्कड बक्कड बंबेगो असं करून MCQ कधी कधी सॉल्व्ह केलेलं आहे, तसं तुझं काय होतं आक्कड बक्कड बंबेगोच्या जागी? आकडे नाही, मला मॅमने सांगितलेलं नुसतं ऑप्शन लिहिलं तर मार्क देणार नाहीत. मग मॅमचं ऐकून मी म्हटलं जाऊ दे बाबा लिहायचं ती नाही. अशी मग लास्टचे बसलेली. 4 बाबा 4 राहिले तर जाऊ दे म्हटलं, ते कुठे एवढं लिहायचं, पण जाऊ दे म्हटले ते. आणि लास्ट मी 5 मिनिट राहिलेली, सगळी ही रडायला लागल्या, सगळी बागची बघायला लागले काय चाललंय. ही तिथे सराचा हात पकडून बसलेली, सर थांबा. मी तिथे करायला काय करू, मग काय तर लास्ट मोमेंटला 4 तुक्के मारून आले. मला वाटतं ते 4-5 चुकीचेच होते. मी तरी लास्ट मोमेंटला मॅथ्स स्पेशली मी सरांचा हात पकडला, सर मला बघायला, सरांना मी बघायला, पेपरमध्ये ABC मला ऑप्शन सुद्धा बघितला, क्वेश्चन सुद्धा माहित नाही, फक्त ते पण नंबर सुद्धा लिहिली नाही मी, ACDB जे मनात येते ते ठोकले. हे ना तर ऍटलीस्ट अक्कड बक्कड मुंबई बोला तर वेळ होता, मला ते पण वेळ नव्हतं, मला पण नव्हतं असं. असा हा ठीक आहे. मी बघायला गेलो तर एक्झाम मध्ये मला ऑप्शन्स बघितले, एकदम जो कुठला चांगला ऑप्शन दिसतोय मी त्या ऑप्शन मध्ये जायचो. किंवा कुठला जर मग असा क्वेश्चन एकदम मोठा दिला असेल तर मग त्याचा आन्सर कुठलं तरी छोटेच असणार असं म्हणजे करायचं. किंवा छोटा आन्सर दिला असेल, छोटा क्वेश्चन दिला असेल आणि ऑप्शन मध्ये एकदम मोठा आन्सर असेल एकदम मोठा, तर त्याला देण्याचं जे चांगलं वाटतं ते देणं असं मी करायचो. हे चांगलं दिसायचं मला ते केलं. मी ऍक्च्युली प्रॅक्टिकल ह्याच्यावर विश्वास करत होतो, म्हणून मी आक्कड बक्कड बंबे काय केलं. इरेझरचं हे असते का नाही, इरेझरवर 1 2 3 4 लिहायचं आणि इरेझर टॉस करायचं. ऑब्विसली बोर्ड एक्झाम मध्ये तुम्ही हे केलेलं नाही, सिरियसली बोर्ड एक्झाम दिली त्यामुळे तुम्हाला बोर्डला चांगले मार्क्स आहेत. तरी ते लास्ट मोमेंट झालं तसं की करायला लागलं. आता म्हणजे तुमचा खोडकरपणा बघून मला माझी क्लास 10 आठवली. आता अलार्म लावून ठेवलाय आणि उठलोच नाही, असं किती वेळा झालं? बऱ्याच वेळा, महिनाभर म्हणजे उठायची, परत मग थोडासा पुस्तक 2 पेज वाचून झोपूया, 1 तास 2 तास तसं झोपायचे, परत उठून मग परत 2 पेज वाचायची, परत 1 तास 2 तास झोपायची, परत तेच. अच्छा, तू? माझं नॅचरल अलार्म होतं. माझी डॅडी मग सकाळी 4 ला उठतात. नॅचरल अलार्म? नाही म्हणजे मला 5 ला लगेच म्हणायची उठायचं. मग माझी मम्मा म्हणायची लवकर उठून अभ्यास कर. मग जरा इकडे तिकडे मग 5 ला उठवल्याचे, मी 6 ला उठायचे, पण उठायला लागायचं. मग त्यांनी फोर्स केलं, पण मला आता वाटतंय की बाबा उठलेले बरं झालं. ओके, तू कसं केलेस? माझं तरी मी म्हणलं तर मी एकटीच उठायची, म्हणजे अलार्म लावायचं तरी मला ते बोर्डच्या भीतीनं
चार म्हणजे सलग म्हणजे 4-1, 4-2, 4-3 असं सलग लावायचा अलार्म. आमच्या पहिलं होतं. आणि आता उद्या एक्झाम आहे म्हटल्यावर तर ऑब्व्हियसली भीतीनं एका ह्याच्यातच उठते. तर हा ते होतच. आणि उठलं नाही असं लय मोमेंट आहे अशी म्हणजे प्री बोर्डच्या वेळी तर मी अशी आता अलार्म लावलंय अरे सगळे येते चल झोपूया अशी झोपत कधी उठली. होय ते पण आहे. तर स्टोरीच वेगळी आहे. अभ्यास करायचा का हिला मी विचारायची ही मला विचारायची अभ्यास करायचा काय बोर्डचा म्हणजे असं असायचं मोस्टली सेकंड आणि थर्ड प्री बोर्ड्सला मी असंच केलंय. संध्याकाळचं ही मला मेसेज करायची की काय करायचं आता सायन्स आणि हिंदीच्या पेपरला करायचो. लिटरली सगळ्यांना खोटं वाटणार पण आम्ही ठरवून जायचो अभ्यास करायचा का नाही. आम्ही बिना अभ्यास करता पेपर देऊन आलोय फॉर एक्झाम्पल घरी 2 वाजल्या मग आम्ही म्हणणार ऑब्व्हियसली 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत पुस्तकाला हात लावणार नाही कारण आमचं रेस्ट टायमिंग आहे. मग पॅरेंट्स म्हणणार हा रेस्ट तर आपण संध्या अभ्यास करा असं म्हणायचं. मग जेव्हा मी पुस्तक उघडायचं पहिला ह्याला मेसेज आला दिशानं काय विचारलंच नाही बोललेच नाही. मग मी अभ्यास केला ही म्हणा मला फसवलीस किंवा त्या ओरडाओरडी त्याच्यातच 2 तास जाईल म्हणून मग मेसेज टाकायची म्हणायचं करायचं का मग ही काहीतरी खाणार मग ही मेसेज करणार असं असे किती दिवस गेले असं आठवायला लागले आम्हाला की वेस्ट झाले आमचे. ते तर funny होतं आमच्यासाठी. माझं बघायला गेलं तर अलार्मचा आपण ढिगभर अलार्म लावून ठेवले 5-5 मिनिटाला एक अलार्म असतो. एक्झामच्या आधी म्हणजे बोर्ड एक्झाम जेव्हा येत होता 1-2 महिना आधीच तेव्हा तर अलार्म म्हणजे मी डायरेक्ट स्किपच करायचो. उठायचंय जरी आपण म्हणजे असं नॉर्मल रुटीन असं 6 वाजता उठायचं 6चा अलार्म स्किप करायचा 7 वाजता उठत होतो. तेव्हा मग आपलं डेली रुटीन व्हायचं. ते जसं जसं मग ते एक्झामचे बोर्ड्स जवळ येत जात होते मग तेव्हापासून जरा मग हळूहळू विदाउट अलार्म पण ऑटोमॅटिक झोपला म्हणजे उठ जायचीच की आपल्याला अभ्यास करायलाच लागणार. मग ते ऑटोमॅटिक नॅचरली उठायचं होत होतं. पण त्याच्या आधी काय आपण अलार्म सगळं म्हणजे मी मिसच करत होतो. राहू दे आता जरा चिल मारून घेऊया नंतर बघू. मी अलार्म लावायचो एकच. परत जेव्हा म्हणजे अलार्म वाजायचा तेव्हा मी सोडून घरातले सगळे उठायचे. परत मी म्हणायचो मम्मी 15 मिनिटात अलार्म लावतो परत उठतो. मग परत 15 मिनिटाला अनेक मम्मी आल्यावर म्हणणार अजून 15 मिनिटं असं करत मी नॉर्मल डेज काढत होतो. बोर्डच्या आधी जेव्हा मी उठत होतो अलार्म वाजला की उठत होतो. उठून मी नोट्सवर अभ्यास करताना मग तिथं उठून एक सोफा होता तिथं जाऊन अभ्यास करायचो. आणि एक अर्धा तास मम्मीला आवाज यायचा वाचलेला सायन्स आणि हिस्ट्री सिव्हिक्स जिओग्राफी असं वाचलेला आवाज यायचा. अर्धा तासानं बंद व्हायचा. 5 मिनिटानं मम्मीनं आवाज नाही ऐकला की मम्मी आवाज आणणार आकर्ष काय करतोय. मग मी उठणार आणि एकदा अभ्यास करणार. अर्धा तासाचा म्हणजे 5-5 मिनिटाचा असा नॅप लागत होता माझा. नाव आता एक लास्ट क्वेश्चन आहे पण मला याचा ऑनेस्ट आन्सर पाहिजे. रिअल ऑनेस्ट आन्सर पाहिजे. ठीक आहे. सगळ्यांनीच ओरडा खाल्लाय पॅरेंटचा भरपूर. सगळं खाल्लंय. मार खाल्लाय का आणि कशासाठी खाल्लाय? 10वीत क्लास 10 मध्ये मार खाल्ला असेल तर ते जुलैमध्ये स्टार्टिंगला अभ्यासच करायचे नाही मी. नुसतं पिक्चर सगळे सिरीज वगैरे तेच बघायचे मी. मग त्याच्यामुळे मार खाल्लेला त्या दिवशी. माझ्या केसमध्ये वेगळंच आहे. मला घरातले ओरडायचे मारायचे कधी नाही. कधी मम्मा मारायला यायची तिचा हात पकडला की ती मोमेंट मला सांगायची मम्माचा हात असा पकडले मम्मा मला मारायला यायची. मारलेलं ते माझं काय छोटी मोठी चूक झाली किंवा कुठं पायर असं अभ्यासासाठी कधीच मारलं नाही. इकडं तिकडं कुठं काय तिला चुकून लागलं माझ्याकडनं तर थोडंफार मारायचे. असं काय डॅडीने ते कधीच मारलं नाही. मम्माच तेवढे कधीतरी मारायचे. असं काय लय जोरात ते काय 7वी-8वीतच खाल्लं. 10वीत नाही. 10वीत नाही नुसतं ओरडाच खाल्लाय. मी पण मम्मीना छोटा असताना लय मारल्यामुळे मम्मीला ते ट्रॉमा झाले होते. आतीला मारली म्हणजे गेलीच मी असं लय मारलेलं पती आधी. 10वीत आल्यानंतर परत मारायचं बंद झालेलं. पप्पा तर पहिल्यापासून मारायचेच नाही. मम्मी लय मारायची आधी म्हणजे दुसरी पहिलीतले म्हणजे मराठी म्हणजे मला असं एक लँग्वेज होतं की मला म्हणजे बघता मला रडू यायचं एक्झामच्या आदल्या दिवशी. त्याला लय मार खाल्ले आणि त्यासाठी मी खोटं पण बोलले जास्त शाळेत. एकदा तर मारून इथं लागलेलं आणि मम्मीने मला लर्न करून पाठवलेलं. कशासाठी मारलंय विचारलं काय सांगणार भयाला मारता मम्मीचा हात लागलाय. तरी लागलं कसं होतं मम्मीने मारलेलं मुद्दाम मला काठी घेऊन पाठ मारायला मी तोंड दाखवलं तोंडाला. पण काय केलं कशासाठी मारले? मराठीचं मला ग लिहायला येत होतं. मग ते मम्मी 100 ग असं असते दाखवलेलं. मला येईना झालं टेक्स्ट मग मला ग कसं लिहायचं मग मला येईना. आलं नाही तर मारायचं. मग मम्मी बुक भर मला ग शिकवलेलं लिहायचं पेन ग असं त्याने मारलेलं मला इथं. आयुष्यभर ग आठवणार ना असं नाही. असं एक मोमेंट मारायचा विषयच नाही परत.
आता असं बऱ्याचदा झालंय. आपलं रिलेशन त्यासोबत खूपच चांगलं आहे. सध्या तरी 10वी मध्ये बघितलं, 10वी मध्ये जास्त मार खाल्लाच नव्हता, ओरडतच होते. कारण की पॅरेंट्सला पण वाटायचं ना, आता जास्त म्हणजे मुला मोठा तर होतोय, आता मारून कसं यायला चालणार आहे. स्वतःच बोलायला लागले मुलगा. हा, मग असं अरे पेरेंट्स असे बोलायचे ना आपल्याला, आता तुला मारणार नाही, जरा तसं वाग. मार खाल्लाय तर मग ते कधीतरी मग उलट बोललं घरात, किंवा मग कुठलं तरी काम सांगितले 4-5 वेळा नाही करायचं, मग परत बोलतो जा नाही करत. मग आपण जायचो, मग म्हणजे मी कधीतरी असं नाही करत जा बोलायचो, गप बसायचो. मग मम्माला किंवा मम्माच जास्त मारायची, पप्पा जास्त नाही मारत. मग मम्माला ते काम करायचं होतं, तर मी मग गप बसलेला असायचो. आणि मम्मा कधी पण येते डायरेक्ट आणि झाडू घेऊन, म्हणजे कधीतरी मारलेलं एकदा झाडू घेऊन फाडकन मारलेलं एकदा नाही काम केलं. मग तेव्हापासून ते काम कंपल्सरी करायला लागायचं. मग जास्त तर ओरडा, पण 10वी मध्ये जास्त मार खाल्लाच नाही. माझी तर मम्मी डाऊटच नाही, कारण माझी मम्मी एक टीचर होती. अच्छा. आणि आणि इथं जी बसलेत ते सगळे म्हणजे माझ्याबरोबर होतेच तिथं. मग इथं सगळ्यांनी एकदा तर मार खाल्लाय. मम्मी मग कोण काय लर्न होत नसेल तर हिनं सगळ्यांनी मार खाल्लाय. ह्यो पण होताच. मग आज सगळ्यांनी मार खाल्ला. आणि मी असं सांगत होता ना, हा माझ झाले तर मग मम्मी मला विचारायचं झालंय ना, मग सांगायचं. म्हणजे असं सगळे ट्युशन झाल्यावर मला विचारायचं झालंय ना, मग सांगायचं. मग नाही सांगितलं की 4-5 मम्मीकडे एक मोठी एक स्टिकच होती, त्यानं मारायची 4-5 फटके. पण मी छोटा होतो तेव्हा असा मस्तीखोरच होतो जास्त. म्हणजे इकडं काय करायचं, तिकडं काय करायचं, कोणाला मारायचं, पळून जायचं. मग मारल्यामुळे मला कुठं तर असं वाटतंय की शिस्त लागल्या, मी कमी आलोय तसं सगळं. टीचर असल्याचं एक डिसएडव्हान्टेज झालं की त्यांच्यासोबत पण मार खायला लागला नाही केल्यावर. चालेल. आता लास्ट क्वेश्चन आहे, खरंच सिरियसली. वन सेंटेन्स फॉर स्वराज. हार्ड वर्क ओके. इज द की टू सक्सेस. ओके. एलिट अकॅडमी इन विटा. एक वर्ड तर मध्ये मी एक्सप्रेस करू शकत नाही स्वराज्याबद्दल, कारण मला बहुतेक वाटतं मी 7वी पासून हितच आहे. मग असं बोलले की ते जेव्हापर्यंत सक्सेस पर्यंत अचीव करत नाही तेपर्यंत ते एवढं मेहनत करतात, ते पुढं सक्सेस झाल्यानंतर आपण आता सगळे बसलोय ह्याच्यात बिहाइंड द सीन्स कोणाला सगळे आपल्याला सर म्हटले, जर का मला कालच सरांनी सांगितलं, सगळे फक्त अरे कॉंग्रॅच्युलेशन्स पडले तुला वा असं म्हणून जातात. तर जे बिहाइंड सीन्स कोणालाच माहित नाही की ती मॅमनी किंवा सरनी आम्हाला फोर्सफुली करून घेतलेत असं. मग एक वर्ड म्हणलं की हार्ड वर्किंग आहे त्या अकॅडमी, खरंच. थँक्यू. ऍक्च्युली सेड, आपल्या या स्वराज्य अकॅडमीला आपण एका शब्दामध्ये किंवा एका ओळीमध्ये डिफाईन तर नाही करू शकत, तरी सुद्धा आपल्याला जर आता करायचं असेल तर मी स्वराज्य अकॅडमीला म्हणजे आमच्याच अकॅडमीला बोलेल की दिस इज वन ऑफ द पॅशनेट अकॅडमी इन द विटा. आता ही दोघं जसं बोलले तसं मी एक पूर्ण सेंटेन्स मध्ये ही दोघं डिफाईन करू शकत नाही, पण मी फक्त 2 वर्ड मध्ये डिफाईन करू शकतो, इनविन्सिबल आणि इनडिफिटेबल. व्हेरी नाईस. थँक्यू सो मच गायस. तुम्ही आलात, इंटरव्ह्यू दिलात, खूप छान वाटलं. आणि ॲज यू नो वी ऑल आर गोइंग टू बी कनेक्टेड इन फ्युचर ऑल्सो. आणि त्या पद्धतीने तुमच्या प्रत्येकाच्या ड्रीमसाठी तुम्हाला ऑल द बेस्ट. एक लास्ट क्वेश्चन विचारूच का राहिलेला आहे माझा थोडासा, एक क्वेश्चन. ड्रीम सांगा प्रत्येकाचं, काय काय करणार आहे. तू काय करणार आहेस? नीट क्रॅक करायचे आणि मेडिकल फील्डमध्ये जायचंय. ओके. हां. मला लंडन बिझनेस स्कूलमध्ये ऍडमिशन पाहिजे. येस, व्हेरी नाईस. यू विल गेट वन डे. आय बिलीव्ह इन यू. मला पण सेम त्यासारखंच की मला पण नीट क्रॅक करून, आता तर मेन सेट त्याच्याचवर आहे, त्यानंतर त्या स्कोरवर डिपेंड असणार की पुढं काय करायचं. तरी नीट आता क्रॅक करायची एक ड्रीम आहे माझी. माझ्यासाठी बोललो तर आता मी जेई मेन्स ऍडव्हान्स दोन्ही एकदम चांगल्या मार्क्समध्ये क्लिअर आउट करून मग पुढे एम तर ठेवायचा आपण IIT साठी, मग असल्या ड्रीम्स ठेवल्या आहेत आपण. जसं आहे म्हटला जेई मेन्स आणि ऍडव्हान्स, मला पण जेई आणि मेन्स आणि ऍडव्हान्स क्लिअर करायचे आहे. त्या पुढे जी फॅकल्टी भेटतात आपल्याला त्याच्या हिशोबानं परस्यू करायचं परत. ओके, व्हेरी नाईस. वन्स अगेन थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तुम्ही आलात, इंटरव्ह्यू दिलीत आणि आपण चांगल्या पद्धतीनं सगळं आजचा जो दिवस स्पेंड केला. कालचा फेअरवेलचा दिवस सुद्धा आपला खूप फंटॅस्टिक होता. आय थिंक वन ऑफ द मोस्ट मेमोरेबल डे ऑफ माय लाईफ ऑल्सो. मला असं वाटतं तुम्ही माझ्या क्लासमेट्सनाच भेटतोय आणि खूप छान झालं ते.
आणि तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं परत एकदा धन्यवाद आणि ह्यूज कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल ऑफ यू. You all have achieved a tremendous success and I wish that की तुम्ही पुढे सुद्धा फ्युचरमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं सक्सेस अचीव कराल आणि त्याच्यामध्ये मी सुद्धा सेलिब्रेट करायला तिथं नक्की असेल. ओके, चला बाय बाय, गुड नाईट.